नमस्कार मित्रांनो, स्वयंपाक आणि सफर मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजची आपली सफर थोडी आध्यात्मिक आणि विशेष असणार आहे बरं का। आपण आलो आहोत पुणे सातारा हायवेवर असलेल्या खेड शिवापूरच्या त्रिमंदिरामध्ये। चला तर मग दर्शन घेऊयात। मंदिरामध्ये प्रवेश करताच जाणवते ती इथली शिस्त आणि कमालीची स्वच्छता। रात्रीच्या वेळी या मंदिरावर केलेली रोषणाई पाहून असं वाटतं की आपण एका वेगळ्याच दैवी दुनियेत आलो आहोत। मंदिराचं वास्तुकल्प अतिशय आधुनिक पण तितकंच भव्य आहे। या मंदिराचे नाव त्रिमंदिर असण्याचे कारण म्हणजे येथे जैन धर्म, शिवधर्म आणि वैष्णव धर्म या तिन्ही धर्मांच्या देवांच्या मूर्ती एकाच छताखाली पाहायला मिळतात। हे मंदिर अक्षरम विज्ञान या तत्वावर आधारित आहे। मंदिराच्या मध्यभागी सिमंदर स्वामी 13 फुटांची दिव्य मूर्ती आहे। एका बाजूला शिव आणि दुसऱ्या बाजूला कृष्ण यांची मूर्ती आहे। हे मंदिर अतिशय भव्य पांढऱ्या शुभ्र दगडात बांधलेले असते। तर परिसर खूप शांत आणि पॉझिटिव्ह आहे। या मंदिराची वेळ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे। इथे जेवणाची सुद्धा सोय आहे। या मंदिराबद्दल मला जेवढं माहिती आहे तेवढंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दादा भगवान फाउंडेशनने उभारलेले हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून शांतता मिळवण्याचे एक केंद्र आहे। कुटुंबासोबत वन डे ट्रिपसाठी उत्तम ठिकाण आहे। तुम्हाला इथे आल्यावर देवाचे दर्शन तर घेताच येईल, भव्य मंदिरही पाहता येईल। सोबतच मंदिराच्या परिसरामध्ये गार्डन सुद्धा उभारलेले आहे। तर तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी वेगळी सोय सुद्धा केलेली आहे। कुटुंबासोबत वन डे ट्रिपसाठी हे उत्तम ठिकाण आहे। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पुढच्या सत्रात तोपर्यंत धन्यवाद।